नमस्कार मामा. नमस्कार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. संतोष वसंतराव मोहिते, राहणार टापरगाव, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. बरं. आता आलेलो आहे आपण टापरगावच्या या तुरीच्या या शेतामध्ये. तर काय अनुभव आहे तुमचा आला या तुरीबद्दल? इकडचा प्लॉट जो आहे हा आपण जे औषध लावलं समजा हां, औषधं कोणतं कोणतं वापरलं होतं आपण? काय ना एक बीजोरिच, हा बरोबर आहे. हा बीजोरिच आणि RPS 76, हा बरोबर आहे. सुरुवातीला जेव्हा आपण तूर लावली त्यावेळेस हे दोन आपण औषधी वापरल्या होत्या तुरीसाठी. हा जो प्लॉट आहे हा बीजोरिच आणि RPS 76 वापर केलेला हा प्लॉट आहे. आणि याच शेताच्या बाजूला हे बघा काहीच अंतर नाही, जवळपास 2 फुटाचं अंतर आहे. हा दुसरा एक प्लॉट आहे. तर या प्लॉटमध्ये आपण काही धन्वंतरीचं यूज केलेलं आहे का? नाही या प्लॉटमध्ये आणि आपण जे यूज केलेलं आहे RPS 76 आणि बीजोरिच, तर याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? हे जबरदस्त आहे इकडचा. हा जो प्लॉट आपण यूज केलेला आहे हा जबरदस्त आहे आणि हा जो प्लॉट आहे हा याच्यामध्ये थोडीशी कमतरता वाटते आपल्याला. काय कमतरता दिसून येते आपल्याला? आता हे पिवळापणा गेला नाही, समजा झाडं बसायला लागले, अच्छा. तसं याला नाही. म्हणजे आपण बघा ज्या तुरीसाठी आपण RPS 76 आणि बीजोरिचचा वापर केला होता त्या प्लॉटमध्ये काकांचं म्हणणं असं आहे की त्या प्लॉटमध्ये एकही झाड आपल्याला बसत नाही आहे आणि क्वालिटी जी आहे ही सगळ्यात बेस्ट आहे. पहिल्यापासून टिकून आहे की नंतर क्वालिटी बनली? नाही पहिल्यापासून सुरुवातीपासून या प्लॉटची जी क्वालिटी आहे ही एकदम टिकून आहे. आणि या प्लॉटमध्ये बघा बराचसा असा फरक दिसून येत आहे आपल्याला. बरं, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आपण जे बीज प्रक्रिया करतो ही चांगली आहे बुवा. अच्छा, ही करायला पाहिजे. अनुभवासाठी आपण 2 प्लॉट तयार केले. अच्छा, तुमचा स्वतःचा तुम्हाला अनुभव घेण्यासाठी तुम्ही 2 प्लॉट तयार केले होते. हां, हे एक विशेष आहे बघा. डायरेक्ट आपल्यावर विश्वास न ठेवता त्यांनी स्वतःसुद्धा आपल्या नेमकी जे वापरतो आपण त्याच्यावर नेमकी काय फरक दिसतो यासाठी काकांनी आपल्यासाठी 2 प्लॉट तयार केलेले आहे. हा एक साईडचा जो आहे हा बीजोरिच केलेला आहे आणि हा जो प्लॉट आहे हा बिना बीजोरिचचा आहे. तर आता याच्यात झाडं बसायला लागली. याच्यामध्ये खूप सारे असे जे झाडं आहे हे बसताना दिसत आहे. ओके, धन्यवाद काका.